अहो मंडळी, दिवाळीत लाडू, चकल्या, शंकरपाळे, चिवडा खाऊन आता जीभ म्हणते, बस झालं बुवा आता, काहीतरी तिखट द्या. मग आज आपण बनवणार आहोत आपण झणझणीत गावठी चिकन, ते पण असा मसाला की पाणी सुटेल तोंडाला. तर ह्या ठिकाणी आपण बघा, मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, अद्रक लसूण पेस्ट आणि कांदा. आता शेगडीवर ठेवा कुकर आणि त्यात टाका तेल. तेल गरम झालं की टाका कांदा. हे मस्त आवाज येईल असा. आणि नंतर टाका त्यात अद्रक लसूण पेस्ट आणि थोडी किंचित एवढीशी हळद. मस्त छान याला लाल जरा होऊ द्यायचं. असा धुर्र होतो की नाही बघा, घरभर इतका छान सुवास येतो, तुम्ही बघू शकता. मस्त असा झणझणीत होतं आपली भाजी की एक नंबर बा. आणि छान मस्त याला परतून घ्यायचं इकडून तिकडून इकडून तिकडून. हे बघा कसा वास येतोय घरभर. आणि नंतर सोडायचं आपलं त्यात चिकन भाई. मस्त त्याला सगळीकडून परतून घ्यायचं. ते एकत्र वाटण सगळीकडे लागायला पाहिजे त्या चिकनला. आणि बघा छान याच्यावर वरतून थोडं मीठ घालायचं आणि छान परत इकडून तिकडून परतून घ्यायचं. आणि मस्त याच्यावरती आता 5 मिनटासाठी झाकण ठेवायचं. पाणी नाही घालायचं बरं का याच्यात, छान त्याला आपोआप पाणी सुटतं. आणि मस्त ह्या ताटावरती एक पाणी ठेवायचं, एक ग्लास भरून. आणि इकडं आपण वाटण तयार करून घेऊ. कांदा, अद्रक लसूण पेस्ट, लसूण, खोबरं. आणि छान आता आपण मस्त कांदा आता कढईमध्ये चांगला भाजून घ्यायचा लालसर. मस्त कांदा इकडून तिकडून परतून घ्यायचा. हे बघा कसा कांदा लालसर झाला आपला, एक नंबर. आता कांदा काढून घ्यायचा एका ताटामध्ये. नंतर त्या कढईमध्ये ठेवायचं. खोबरं घालायचं छान मस्त. खोबऱ्याला छान मस्त काळात छार भाजून घ्यायचं. जास्त करपू द्यायचं नाही बरं का, नाही तर शेजारच्या घरात देईन वास काय जळाला बाबा यांच्या घरामध्ये. आणि हे बघा, हे आपलं वाटण रेडी झालेलं आहे भाजून. आणि आपण मस्त आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये छान वाटण एकत्र करून घेणार आहे आणि मस्त बारीक करणार आहे. बघा छान याला मस्त मिक्सरवरती असं बारीक करून घेणार आहे. आणि नंतर बघा आपलं चिकन पण शिजलेलं आहे, इथे तुम्ही बघू शकता. इतकं सुंदर चिकन झालेलं आहे. ते ताटावर मस्त आता शिजलं आहे का बघून घेऊया एकदा छान. आणि बघा ते ताटावरचं पाणी आपण यात सोडून देऊया आणि छान परत इकडून तिकडून परतून घेऊया आणि 5 मिनटं परत झाकण ठेवूया. बघा किती सुंदर, इतकं सुंदर झालेलं आहे. आणि 5 मिनटं अजून झाकण ठेवायचं आणि छान झाकण काढायचं आणि बघायचं चिकन शिजलं का आपलं. हे भन्नाट, वा वा. हे बघा चिकन शिजलेलं आहे. आणि मस्त आपण चिकन भांड्यात काढून घेऊया आणि परत कुकर ठेवूया मस्त. त्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं तेल टाकायचं. खोबऱ्याला खूप तेल सुटतं आहे बघा. ते छान हे खोबऱ्या कांद्याचं वाटण घालायचं त्यामध्ये, अद्रक लसूण कोथिंबिरीचं. आणि छान याला इकडून तिकडून करायचं मस्त. हे बघा की छान आजूबाजूला तेल सुटलं आहे. आणि घाला त्याच्यामध्ये धना पावडर, लाल तिखट, घरगुती लाल मसाला आहे माझा हा, आणि कांदा लसूण मसाला अंबारीचा. आणि छान याला इकडून तिकडून करायचं. छान तेल सुटेपर्यंत त्याला छान भाजायचं. आणि नंतर हे आळणीचं पाणी घालायचं, त्याच्यामध्ये हे चिकन सोडायचं आणि छान इकडून तिकडून परतून घ्यायचं. हे भाजी, हे बघा कसं तेलवर आले. तुम्ही म्हणाल काय भन्नाट भाजी केली बघा, घरभर वास यायला. आणि पाणी जेवढं लागतं तेवढं करा इकडून तिकडून. हे बघा कशी तर्री सुटली भाजीला आपलं, एक नंबर भाजी. शेजारचा पण म्हणतोय की काय केलं बा तुम्ही, इतका सुंदर वास. आणि घ्या बसा आता खायला मस्त. हे बघा कसा उकळ आला आहे, हे भन्नाट. आणि आता याच्यावर मस्त थोडी बारीक कोथिंबीर घालायची, ही ताजी फ्रेश गावाकडची कोथिंबीर. मस्त भन्नाट भाजी झालेली आहे आपली, एक नंबर. आणि मी बसणार आहे आता जेवायला. मस्त एका ताटात 2 पोळ्या चुरणार, लिंबू कांदा मस्त घेणार आणि मस्त त्याच्यावर बघा कसा आता काला करून त्याच्यामध्ये मस्त पीस रस्सा. हे भन्नाट, हे बघा एक नंबर भाजी झालेली आहे आपली. भाजी आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.